ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहानिमित्तानं पारनेर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अजितदादांना अभिवादन करण्यात आलं। पारनेर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अजितदादांना अभिवादन या संकल्पनेमधनं विविध समाज उपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विक्रमसिंह कळमकर आणि पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम राबवलाय। सकाळी 10 वाजता आमदार काशीनाथ दाते यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचं पूजन आणि अभिवादन करण्यात आलं। तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते। त्यानंतर आनंद ऋषी ब्लड बँक अहिल्यानगर यांच्या सहकार्यानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं। अनेक कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीनं रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जतन केली आहे। दुपारी 12 वाजता पारनेर शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, सेनापती बापट स्मारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय। याशिवाय भाळवणी आणि पारनेर शहरामधील वरची वेस इथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम युवकांनी उत्साहानं स्वीकारला। 23 ते 27 जुलै या कालावधीमध्ये राळेगण थेरपाळ इथे स्वर्गीय अजितदादा पवार युवा चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। तालुक्यातील अनेक युवा संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। युवकांना क्रीडा क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे। जयंती सप्ताहानिमित्तानं गौरव सोहळ्यामध्ये तालुक्यातील आदर्श शेतकरी, आदर्श गोपालक तसेच आदर्श कृषीकन्या आणि विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे। या उपक्रमामधनं समाजसेवा, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, रक्तदान आणि युवकांना प्रेरणा देण्याचा संदेश देण्यात आला। तालुक्यातील नागरिक, युवक, रक्तदाते आणि पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करावा असं आवाहन आमदार काशीनाथ दाते यांनी केलंय। 28 जानेवारीला महाराष्ट्राच्या दृष्टीनं एकादशी काळा दिवस उजाडला आणि त्या दिवशी महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं दुर्दैवानं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि या संपूर्ण महाराष्ट्रावर आणि संपूर्ण देशावर खऱ्या अर्थानं एक फार मोठी शोककळा पसरली। आज त्यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आदरांजली वाहत असताना मनाला अतिशय वेदना आम्हा सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि मतदारसंघातील जनतेच्या मनामध्ये आहे। त्या कधीही भरून निघणार नाही अशा प्रकारचं दुःख खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्यांना झालेलं आहे। आजचा दिवस हा खरं म्हणजे त्यांचा वाढदिवस म्हणून साजरा करण्याचा आम्हाला वेळ येईल असं वाटलं होतं, परंतु दुर्दैवानं वाढदिवसाऐवजी आज त्यांची जयंती साजरी करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे, सगळ्या महाराष्ट्रावर आलेली आहे। दादा हे असं व्यक्तिमत्व होतं की त्यांना मला वाटतं पिढ्यानपिढ्या हा चंद्रसूर्य आहे तोपर्यंत देखील या जगतातला माणूस विसरणार नाही असं हे व्यक्तिमत्व होऊन गेलं। त्यांच्या वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं राहणं, त्यांची कामासाठी असलेली तडप, सर्वसामान्य जनतेसाठी असलेलं त्यांचं योगदान हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही असं त्यांचं योगदान खऱ्या अर्थानं होतं। आज दादा नाहीत तरी देखील दररोज सोशल मीडियावर त्यांच्या आठवणीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिप्स त्या ठिकाणी येत असतात। आजही दादा जणू ते स्वतः बोलतायत, आपल्याला काहीतरी सांगतायत असं प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला त्या ठिकाणी वाटतं। असं हे व्यक्तिमत्व आज त्यांना 22 जुलैच्या त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी आज आपण त्यांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करण्यासाठी या पारनेर नगर मतदारसंघामधील सगळी जनता आज आलेली आहे। सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आलेले आहेत आणि दादांच्या जयंतीच्या निमित्तानं पक्षाचे नेते आदरणीय प्रफुल्लभाई पटेल,
आदरणीय प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि आपल्या सर्वांच्या नेत्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जयंती साजरी करत असताना दादांचा आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टीचं खऱ्या अर्थानं महत्व होतं त्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी, मग रक्तदान शिबिर असेल, पर्यावरणाच्या दृष्टीनं वृक्ष लागवड असेल, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळाच्या स्पर्धा असतील किंवा समाजातले प्रत्येक क्षेत्रातले जे अतिशय गुणवंत आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी ते कार्यक्रम असतील, असे विविध कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज राबवले जात आहेत. त्याचा जयंती सप्ताह आपण पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवतोय. आपल्याही मतदारसंघामध्ये आपण आता खऱ्या अर्थानं दादांना नुकतंच अभिवादन करून 10:10 या ठिकाणी आपण रक्तदान शिबिराची सुरुवात केली आहे. रक्तदान त्या ठिकाणी रक्त द्यायला सुरुवात केली आहे. त्याच्यानंतर आपण या पारनेर शहरातील जे महापुरुषांचे पुतळे, महापुरुषांची स्मारकं जी आहेत त्याच्या स्वच्छता आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यानंतर पारनेर शहरामध्ये त्यांचा जो आवडीचा विषय आहे खऱ्या अर्थानं वृक्ष लागवड, तर त्या वृक्ष लागवड सुद्धा आपण या ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त करणार आहोत. क्रिकेटच्या स्पर्धा आपण तालुक्यामध्ये ठेवलेल्या आहेत. मोठी चांगल्या पद्धतीची बक्षिसं खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्या ठिकाणी लावलेली आहेत. आणि दादांची क्रिकेटमधली जी आवड आहे ती आवड पाहता त्यांच्या जयंतीला शोभेचा असा आपण तो देखील उपक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. सरकारनं दादांची जयंती ही शासकीय जयंती म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये दादांचे फोटोला अभिवादन करून दादांची जयंती साजरी त्या ठिकाणी केली गेलेली आहे, काही ठिकाणी जात आहे. आणि शासकीय कार्यक्रम आपला छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान जे आहे त्या अभियानाचा देखील एक उपक्रम प्रत्येक मतदारसंघामध्ये घेण्याचा निर्णय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्यानुसार आपण 30 तारखेला भाळवणी या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये तो राजस्व अभियानाचा देखील कार्यक्रम शासकीय पद्धतीनं म्हणजे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा डेप्युटी कलेक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आपण राबवणार आहोत. त्या कार्यक्रमाला देखील सर्व पदाधिकाऱ्यांना मी आवाहन करतो, सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की त्या कार्यक्रमाला देखील आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं. आपण दादांच्या जयंतीनिमित्त जे काही गुणवंत आहेत, मग कृषी क्षेत्रातील असतील, पशु क्षेत्रातील असतील किंवा अन्य अनेक क्षेत्रातील जे मान्यवर आहेत, जे गुणवंत आहेत, त्यांचा देखील एक त्यांना प्रशस्ती पत्र देऊन आणि दादांच्या स्फूर्तीपत्राचं एक घड्याळ देऊन त्यांचा देखील सन्मान आपण त्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की सर्वांनी त्या कार्यक्रमालाही मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. आणि दादांच्या जयंती सप्ताहाच्या निमित्तानं आपण सगळेजण दादांना या उपक्रमाच्या निमित्तानं आदरांजली वाहूया, एवढंच मी आपल्या सगळ्यांना सांगतो. रामकृष्ण आहे. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.